ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्रीमद्दासबोध दशक 6वा समास 9वा सारशोधन। श्रीराम गुप्ता आहे उदंडधन काय जाणते सेवकजन तयास आहे ते ज्ञान बाह्यकाराचे। गुप्त ठेवले उदंड अर्थ आणि प्रगट दिसती पदार्थ शहाणे शोधिती स्वार्थ अंतरी असे। तैसे दृश्य हे माईक पाहता सती सकळ लोक परी जयास ठाऊका विवेक ते तदंतर जाणती। द्रव्य ठेवून जळ सोडेले लोक म्हणती सरोवर भरले तयासे अभ्यांतर कळले समर्थ जनासे। तैसे ज्ञाते ते समर्थ तेही ओळखिदा परमार्थ इतर ते करीती स्वार्थ दृश्य पदार्थाचा। काबाडे वाहती काबाड श्रेष्ठ भोगती रत्ने जाड हे जयाचे तयास गोड कर्मयोगे। पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। अनंत विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य यांच्या कोटी कोटी चरणाला वंदन करून उपस्थित बंधू आणि भगिनींना श्री गुरुदेव। आज आपण दशक 6वा समास 9 यामध्ये आपण सारशोधन याचं विश्लेषण बघणार आहोत। मागच्या आठवड्यातच आपण दृश्य निरसन याच्यावर आपण अतिशय सुंदर असं प्रवचन ऐकलं आणि आजचा विषय या दृश्यातून सार कसा आहे तो शोधायचा आहे आणि त्यावर समर्थाने अतिशय सुंदर असं या समासामध्ये निरूपण केलेलं आहे। या समासामध्ये आपण 2 शब्द बघणार आहोत, सार आणि असार। समर्थांना गुरु शिष्य संवादामध्ये या ठिकाणी शिष्यानी एक प्रश्न विचारला। तो प्रश्न काय आहे की ब्रह्मप्राप्तीचा उपाय हा फक्त ज्ञानी संतांना साधूंना आणि सद्गुरूंना का बरं विचारावा। त्याचं उत्तर अतिशय सुंदर आणि रहस्यमय या समासामध्ये समर्थांनी दिलेलं आहे। मग ब्रह्मप्राप्ती करायची अशी सर्वांचीच इच्छा असते, अंतकरणात तळमळही तेवढीच असते, परंतु तो उपाय तो मार्ग फक्त संतांना ज्ञानी सत्पुरुषांनाच माहिती असतो आणि तो उपाय या समासामध्ये तो कसा जावा तिथपर्यंत तो मार्ग काय तो या समासामध्ये सांगितलेला आहे। मग त्यासाठी आपण दृश्यामधून जे दृश्य जगत दिसते समर्थ म्हणतात की जे जे या चर्मचक्षूंनी दिसतं, चर्मचक्षू म्हणजे या साध्या डोळ्यांनी आपण जे जे बघतो ते काय आहे तर ते असार आहे। कारण असार का म्हटलेलं आहे याला तर ते नाशिवंत आहे, ते माईक आहे, मायेचं रूप येते आणि ते एक ना एक दिवस त्याचा नाश होणार आहे। म्हणून अशा ज्या दृश्य सगळ्या ज्या वस्तू आहे त्याच्यात रममाण होण्यापेक्षा जे अदृश्य आहे, अदृश्य आहे, अव्यक्त आहे, शाश्वत आहे, चिरंजीव आहे आणि चंचल आहे
ते परब्रह्म म्हणजेच काय तर सार. मग आता आपल्याला सार शोधायचा आहे आणि तो सार शोधून कोणी घेतलेलं आहे साराचं? हे सार कोणी शोधलेलं आहे? तर तो संतांनी शोधलेला आहे, तो ज्ञानी अशा सत्पुरुषांनी शोधलेला आहे. आणि का तर कारण त्या संतांजवळ, त्या सद्गुरूंजवळ काय असतं? त्या समर्थ म्हणतात त्या साराचा शोध घेण्यासाठी आपल्याजवळ लागतो तो विवेक लागतो, वैराग्य लागतं आणि सारासार विचार करून ते सारापर्यंत संत पोचलेले असतात. म्हणून इथे समर्थांनी अतिशय सुंदर ओवी दिलेली आहे. ती म्हणजे काय? तस्मात ते सार दिसेना असार ते दिसे जना, सारासार विचार साधू जाणती. सार जे आहे ते अदृश्य आहे, ते आपल्या या चर्मचक्षुनी दिसणारं नाही आहे. परंतु जे असार आहे ते तुमच्या आमच्यासारख्या अज्ञानी लोकांना दिसतंय. परंतु आम्ही काय म्हणतो? जे आम्हाला डोळ्यांनी दिसतं तेच खरं आहे. परंतु ते भाविकांनो ती माया आहे, तो भ्रम आहे. आणि या मायेमध्ये आणि भ्रमामध्ये जर अडकलो तर अशांना अतिशय सुंदर शब्द समर्थाने वापरलेला आहे, तो म्हणजे काबाडी. अशा असारामध्ये जो शोध घेतो त्याला समर्थाने काबाडी म्हटलेलं आहे. काबाडी म्हणजे अतिशय मेहनत करणारा, कष्ट करणारा. म्हणून समर्थ म्हणतात अशा अज्ञानी लोकांना ढोर मेहनत करणारा. मग असे लोक असार असतात, त्या भगवंताला शोधतात. म्हणजे जो बाहेर भगवंताला शोधतो, बाहेर भौतिक जगतामध्ये तो भगवंताला शोधतो, त्याला समर्थांनी असार म्हटलेला आहे. आणि असाराचा शोध हे काबाडी कष्ट करणारे जे अनेक ढोर मेहनत करतात पण शेवटी त्यांच्या हाताला काही एक लागत नाही. बघा, ह्या भौतिक सुख प्राप्ती करण्यासाठी काही जण अनेक प्रकारच्या देवतांची भक्ती करतात, भगवंताची भक्ती करतात. पण भक्ती केल्यानंतर एक व्यवहार केला जातो, आम्ही अनेक प्रकारचे पारायण करणार, आम्ही व्रतवैकल्य करणार, पण त्याच्यातून आम्हाला काय मिळायला पाहिजे? तर भौतिक सुख मिळण्यासाठी तो भगवंताशी भक्ती केली जाते. म्हणून ह्या अशा भक्तीला समर्थ काय म्हणतात? असार म्हणतात. परंतु ते संत असतात, ज्ञानी असतात, ते या असाराच्या भौतिक सुखाच्या मागे अजिबात लागत नाही. कारण का त्यांना माहिती आहे तो दृश्यामधला, तो दृश्याच्या अंतरंगात जो कोणी आहे तो अंतर्यामी त्याला शोधायला पाहिजे. हा जडदेह आपल्याला दिसतोय बघा, हा जडदेह ह्या चर्मचक्षूंनी दिसतो, पण या जडदेहाला अस्तित्व कसलं प्राप्त होतं? तर त्याच्यामध्ये जो चैतन्य आहे, जो आत्मा आहे, त्याच्यामुळे या देहाला काय आहे? अस्तित्व आहे. परंतु भाविकांनो, हा जड देह आपल्याला चर्मचक्षुनी दिसतो, पण अंतरंगातला परमेश्वर दिसतो का हो? तुम्हा मला दिसतो? तर नाही. तो दिसतो कोणाला? तर तो सद्गुरूंना दिसतो, तो संतांना दिसतो. का? तर त्यांच्याजवळ ज्ञानचक्षु असतात. आपल्या माऊलीने एक सुंदर अभंग सांगितलेले, त्या अभंगाच्या 2च ओव्या मी घेते. तो अभंग काय आहे बघा. शोध शोध रे मानवा अव्यक्त त्या देवा, तोच आहे विश्वाया परी ज्ञानचक्षुनी पहा. तो जो सार आहे, तो भगवंत आहे, ते ब्रह्म आहे, ते सत्य आहे, ते परमतत्व, ते कशात आहे? तर चराचरात व्याप्त आहे, ते अव्यक्त आहे, ते शाश्वत आहे. पण ते जे शोधायचं असेल तर त्याला ज्ञानचक्षूंची आवश्यकता असते. आणि ते ज्ञानचक्षू फक्त आणि फक्त संतांजवळ आणि सद्गुरूंजवळच ते ज्ञानचक्षू असतात. म्हणून ते आपल्याला त्यांच्या संतांच्या संगतीत गेलं, सद्गुरूंच्या सहवासात गेलं तर ते आपल्याला अनुग्रहित करतात आणि सांगतात, बाबा रे असार टाक आणि सार शोध, तरच तुझ्या ह्या जन्माचं कल्याण होईल. मग तो दृश्यामध्ये असून तो त्या दृश्याच्या अंतरंगात आहे, अंतरात्म्यात आहे. मग तो शोधायचा असेल तर तो अंतरंगात शोधण्यासाठी काय करायला पाहिजे? ज्ञानेश्वर महाराजांनी अतिशय सुंदर सांगितलेले. काय सांगितलेले बघा. ठाईच बसूनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा, न लगे सायास जावे वनांतरा, सुखे तो घरा नारायण. मग तो नारायण जर आपल्या या देहरूपी घरात यायला पाहिजे असेल तर एका ठाईच वैसा, त्याला त्या बाहेर हिंडण्याची, वनांतरी जाण्याची गरज आहे का हो? तो वनात गेला, आपण तिथे तपश्चर्या केली तरी पण तो मिळणारा नाहीये.
मग तो एका ठिकाणी बसा, अंतर आत्म्यात त्याला बघा, अंतर आत्म्यात त्याचा शोध घ्या, तर तो नारायण या देहरूपी घरामध्ये नक्कीच येईल. आणि म्हणून या तुमच्या आमच्यासारख्या मानवांना कुठे जायला पाहिजे, तर संतांच्या चरणाजवळ जायला पाहिजे. तेच सांगतात असार काय आणि सार काय. इथे आपण एक छोटासा दृष्टांत घेऊया. कारण ज्ञानी जे असतात ते विवेकाने आणि वैराग्याने सारासार विचार करूनच त्या भगवंताची, त्या परब्रह्माची निवड करतात. परंतु जे अज्ञानी आहे ते काय करतात, या दृश्यामध्ये भगवंताला शोधतात आणि तिथेच ते फसतात. यासाठीच आपल्याला मी छोटासा दृष्टांत आपल्याला सांगते. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महाभारतातलं युद्ध जे कौरव पांडवांमध्ये होतं, युद्ध हे निश्चित झालेलं असतं. आणि कौरव पांडव, कौरवांचा मुख्य जे असतं दुर्योधन आणि इकडे अर्जुन, हे दोघांनाही वाटतं की आपण भगवंता, श्रीकृष्ण भगवंता हा आपला सखा आहे, आपला नातेवाईक आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडनं आपल्याला नक्कीच युद्धामध्ये आपल्याला मदत मिळेल. यासाठी दुर्योधन सकाळी घाईघाईने श्रीकृष्ण भगवंताच्या महलात येतात. बघतात तर भगवंत झोपलेले असतात. भगवंत कधी झोपत नाही, नीट लक्षात द्या. झोपेचं सोंग करतात, झोपेचं सोंग घेतलेलं असतं. कारण भगवंत जर झोपले तर आम्ही नक्कीच झोपणार की नाही हो, आपण तरी कसं राहणार. म्हणून भगवंताने, श्रीकृष्ण भगवंताने झोपेचं सोंग घेतलेलं असतं. हा दुर्योधन येतात महलामध्ये आणि बघतात की भगवंत झोपलेले आहे, झोप कशी काय मोडणार. म्हणून विचार करतात बसायचं कुठे, बसायचं कुठे. मनात विचार येतो, मी हस्तिनापूरचा राजा आहे. मी कोण आहे, हस्तिनापूरचा राजा आहे. मी त्या श्रीकृष्ण भगवंताच्या पायाजवळ कसा बरं बसणार. आणि विचार करून तो भगवंताच्या डोक्याजवळ जाऊन बसतो. आणि थोड्याच वेळात तिथे कोण येतं, तर अर्जुनही त्या ठिकाणी येतो, महलात येतो. अर्जुनाला ते दृश्य बघून अतिशय आनंद होतो. अर्जुन काय म्हणतो, माझी जागा सेफ आहे. समाधान वाटतं अर्जुनाला की त्या भगवंताच्या चरणाशिवाय मला दुसरी जागाच नको. आणि म्हणून त्याला समाधान वाटतं आणि अर्जुन भगवंताच्या चरणाजवळ जाऊन बसतो. थोड्याच वेळात भगवंत जागे होतात आणि बघतात की दोघेही समोर उभे. पण दुर्योधन म्हणतो, काय म्हणतो की भगवंता आम्हाला तुमच्याकडनं युद्धामध्ये मदत हवी आहे. पायाजवळ भगवान कृष्णाच्या पायाजवळ अर्जुन बसलेला असतो. ज्यावेळी भगवान कृष्ण जागे होतात, जागृत होतात, त्या साहजिक लक्ष कुठं जातं. आपण जागे झालो की पहिलं लक्ष आपलं कुठं जातं, पायाकडे जातं. आणि त्याप्रमाणे भगवान कृष्ण अर्जुनाकडे बघतात आणि चौकशी करतात, अरे अर्जुन तू केव्हा आलास. नाही देवा आत्ताच आलो. त्याबरोबर पाठीमागे जो उशापाशी बसलेला दुर्योधन असतो तो पण थोडासा असा आम्ही पण आलोय. त्या भगवान कृष्ण पाठीमागे बघतात आणि म्हणतात, अरे दुर्योधन तू पण आलास. अरे वा, आज दोघांनी इकडे येण्याचं काय कारण, काय विशेष काहीतरी कारण असणार. तेव्हा दुर्योधन सांगतो की पहिला मी आलोय, तर मला पहिलं बोलू दे. कारण दुर्योधनानं ओळखलेलं असतं की अर्जुन कशासाठी आलाय, त्यामुळे गडबड होईल. म्हणून भगवान कृष्णाला दुर्योधन म्हणतो मला पहिलं बोलू दे. ते भगवान कृष्ण म्हणतात ठीक आहे, कुणी पण पहिलं बोला, काही बिघडत नाही आहे. त्या दुर्योधन सांगतो की हे बघ, आता कौरव पांडवांचं आमचं युद्धच होणार आहे. आपल्याला सर्वांना ठाऊक आहे, देशोदेशीचे राजांनी ठरवलेलं आहे कुणी कुणाकडे जायचं. ते सगळे राजे आता विभागून झालेले आहेत. आता फक्त तू एक राजा म्हणून राहिलेला आहेस. त्या मी तुला निमंत्रण देण्यासाठी आलेलं आहे की तू आमच्या पक्षामध्ये आलं पाहिजे, आमच्या पक्षातून तू लढलं पाहिजेस. ते भगवान कृष्णाने सांगितलं की हे पग दुर्योधना, माझा पण आहे, मी येईन, तुम्हाला कुणाला पाहिजे त्या पक्षात मी येईन. पण माझं पण असं आहे की मी स्वतः लढणार नाही. आणि ज्याला कुणाला मी दोन हिस्से करतो माझ्या गोष्टीचे. एक म्हणजे मी जिथे राहीन तिथे मी काय लढणार नाही पण सल्ला देईन. आणि दुसरं म्हणजे माझं सैनिक लढेल. त्या ज्यांना माझं सैनिक हवं आहे त्याने सैनिक घ्या आणि ज्यांना मी हवा आहे त्याला मी घ्या. दुर्योधनानं मनात विचार केला की ह्याला 16,108 आहेत.
हे सगळं लचांड गळ्यात पडेल. ह्या एवढ्या जणी जर आल्या युद्ध बघायला तर ह्यांना महाल कुठे बांधून द्यायचा. त्यापेक्षा दुर्योधनानं पटकन सांगून टाकलं की तू लढणार नाहीस ना, मग युद्धामध्ये काम काय आहे तुझं, मग त्याच्यापेक्षा तुझं सैन्य आम्हाला देऊन टाक. अर्जुनाला विचारलं भगवान कृष्णानं की तुला काय बाबा हवा. अर्जुन म्हणाल देवा चॉईसच राहिलेलं आहे, आता तू 2 पण केलेले आहेस, त्यातला एक पण सैनिक ते दुर्योधनानं घेतलं, आमच्या भाताश्रीनी घेतलेलंच आहे, त्यामुळे तू माझ्याकडे आलाच बाद झालं. तर देव विचारतो परत, अरे अर्जुना मला रिकाम टेकड्याला घेऊन काय करणार तू. तेव्हा अर्जुन सांगतो की देवा तू रिकामा राहिलास तरी चालेल, पण सल्ला तरी देशील. हां तेवढं करेन. मग ठीक आहे, आता बसून तरी काय करणार, दुसरं काय काम करू शकशील का. त्या भगवान कृष्ण म्हणाले मला दुसरं काम म्हणजे मी रथ चांगला चालवतो, ती पाहिजे तर तुला मदत करेन. अर्जुन म्हणाल ठीक आहे तेवढी केलीस तरी चालेल, आणि सल्ला दिलास भरपूर झालं. दुर्योधन खुशीत राहिला की काय मूर्ख अर्जुन मागायला गेला आणि भलत्याच पदरात पाडून घेतलं की ह्याला रिकाम टेकड्याला घेतलेलं आहे कशासाठी, रथ हाकायला. हा गप्पा मारत बसेल आणि देवत्वाचे सगळे गुजगोष्टी सांगत बसेल आणि याला भ्रमित करून टाकेल अर्जुनाला. विजय आपलाच होणार, कारण आपलं केवढं मोठं सैनिक जमा केलं आहे, किती राजे महाराजे आपल्याबरोबर आहेत, आणि हा काय करणार, हा काहीच करणार नाही आहे. ते काय घ्यावं हे अर्जुनाला कळलेलंच नाही. असा समज करून दुर्योधन खुशीमध्ये गेलेला आहे. आता ताईने पुढं बोलावं. दुर्योधनाला वाटलेलं आहे की आपण जिंकलं, बरोबर आहे की नाही. आपण काय केलं की श्रीकृष्ण भगवंताचं ते 1,00,000 कोटीतलं यादव कुळीचं सैन्य होतं, ते त्याने काय केलं, शस्त्रास्त्राचं सैन्य ते मागून घेतलं. परंतु एकट्या भगवंताची निवड कोणी केली, तर अर्जुनाने केली. आणि याचं उत्तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की युद्धामध्ये काय झालेलं आहे. तर त्या दुर्योधनाने अज्ञानाने जे दृश्यात बघत होता की एकटा भगवंत, मी याला नव्हतो हातात शस्त्र धरणार न लढणार, मग अशाच एकट्या भगवंताला जर निवडलं असतं तर उपयोग काय नाही. दुर्योधनाला भगवंत त्याच्यामध्ये मान्यच नव्हतं अज्ञानपणामुळे. तो फक्त यादव वीर आहे, अत्यंत पराक्रम आहे एवढंच तो जाणत होता, आणि म्हणून त्याने सार घेण्याऐवजी असार स्वीकारलं. त्याच्यासाठी जर तो देव असता तर त्याने तो स्वीकारला असता ना. आपण पण तेच करतो. चला पुढे. तात्पर्य या दृष्टांताचं की त्या अज्ञानपणामुळे दुर्योधनाने काय केलेलं होतं की यादव कुळीचं सैन्य घेतलं, आणि शेवटी आपल्याला माहिती आहे की दुर्योधनाचा नाश झाला. आणि त्या अर्जुनाला काय मिळालं, तर अर्जुनाला भगवंताचं विश्वरूप बघायला मिळालं. का, तर त्याच्याजवळ अर्जुनाजवळ ज्ञान होतं, अर्जुनाजवळ विवेक होता, आणि त्या विवेकाने त्या ज्ञानाने त्याने भगवंताला आपलंसं करून घेतलं. म्हणजेच काय, तर त्यांनी साराची निवड केली आणि दुर्योधनाने असाराची निवड केली. मग हे सार आणि असार हे आपल्याला कधी समजेल, तर संतांच्या सद्गुरूंच्या सहवासात गेल्यानंतरच आपण ते वेगळं करू शकतो, नाहीतर आपण असाराच्याच पाठीमागे लागू. समर्थ या ठिकाणी या समासामध्ये म्हणतात की आपल्या प्रत्येक जणांना काय संसार पाठीमागे आहे. मग त्याच्यासाठी एक ओवी दिलेली आहे, संसार प्रपंच न ताधिका त्यागिता, ही प्रपंचाची उभाती न सोडता जनांमध्ये सार्थकता ही विचाराने करायची आहे. ती कशी, तर हा संसार प्रपंच हा असार आहे, पण त्या असारामध्ये पण तो सार शोधायचा आहे. तो कसा, तर आपल्याला सांगताना समर्थ काय सांगताय पुढे की असार आपण असार टाकायचा आणि सार शोधायचा आहे. तर मग तो कसा, तर या ठिकाणी छोटासा एक उदाहरण देते की ज्यावेळेस आपण गावाकडे बघतो दुष्काळामध्ये पाण्याची दुर्भिक्ष असतं आणि लांबून लांबून पाणी आणायला लागतं बघा. त्यावेळेस त्या गृहिणी काय करतात, एकावर एक हंडा ठेवतात
आणि लांबून कुठून तरी विहिरीचं पाणी आणतात. पाणी आणतात, डोक्यावर 2-2 हंडे असतात आणि अशा वेळेस 4-5 मैत्रिणी पण बरोबर असतात. परंतु ती गृहिणी आपल्या डोक्यावरच्या हंड्याकडे तिचं सतत लक्ष असतं. पायाने रस्ता चालत असते, डोळ्याने बघत असते आणि मुखाने त्या आपल्या मैत्रिणीशी गप्पाही मारत असते. सगळे इंद्रिय तिचे कार्यरत असतात, परंतु ध्यान कुठं असतं तिचं? ध्यान त्या हंड्यांवर असतं. तसंच समर्थ म्हणतात, तुम्हाला प्रपंच सोडायची गरज नाही आहे, संसार सोडायची गरज नाही आहे, परंतु त्या भगवंताचं अंतरंगामध्ये सतत ध्यान असायला पाहिजे, त्याच्याशीच अनुसंधान असायला पाहिजे. जर अनुसंधान त्याच्याशी ठेवलं नाही तर तो भगवंत आपल्याला भेटणार नाही. यासाठी आपण संसारात राहून त्या साराचे अनुसंधान करायचं आहे. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज त्या अनुसंधानाविषयी सांगतात. काय सांगतात? की अनुसंधानाशिवाय तो भगवंत आपल्याला भेटत नाही. माझे अनुसंधान. अभंगात बघूया. जगी जीवनाचे सार. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर. जैसे जासे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे जासे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे जासे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर. जैसे जासे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे जासे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे जासे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. क्षणिक सुखासाठी आपुल्या कोणी होतो नीती भ्रष्ट. क्षणिक सुखासाठी आपल्या कोणी होतो नीती भ्रष्ट. कुणी त्यागी जीवन आपुले दुःख जगी करण्या नष्ट. कोणी त्यागी जीवन आपुले दुःख जगी करण्या नष्ट. देह करी जे जे काही. देह करी जे जे काही आत्मा भोगतो नंतर. जैसे जासे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे जासे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे जासे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर. जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. ज्ञानी असो वा अज्ञानी गती अंती एक जाण. ज्ञानी असो वा अज्ञानी गती अंती एक जाण. मृत्यूला न सुखवी कोणी थोर असो अथवा सान. मृत्यूला न चुकवी कोणी थोर असो अथवा जाण. सोड सोड माया सारी. सोड सोड माया सारी आहे जग हे नश्वर. जैसे जासे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे जासे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे जासे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर. जगी जीवनाचे
तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. हे जे सार आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे. आपण जे करणार ते आपल्याला भोगावं लागणार आहे. आणि म्हणून सार आणि असार मधला फरक समजण्यासाठी गुरूंची गरज आहे. बघा, आपल्याला केळं खायचं आहे. आता केळं खायचं आहे तर आपण केळं कसं खातो? वरची साल फेकून देतो आणि आतला गर खाऊन टाकतो. अशाच पद्धतीनं प्रत्येक वस्तू जर खायचं ठरवलं तर फजिती होईल ना. अशाच पद्धतीनं जर खायचं ठरवलं तर फजिती होईल. काही अशा वस्तू असतात की वरचं जे टर्पल केळीसारखं ते काढून टाकलं ठीक आहे, केळीचं टर्पल काढून टाकलं, आतलं केळ खाल्लं. पण काही अशी फळं आहेत की वरचं खाल्लं पाहिजे आणि आतलं टाकून दिलं पाहिजे. उदाहरणार्थ, आपण एक कोकणात नसल्यामुळे आपल्याला माहिती नाही, फणसाचा गरा असतो. ते गरे खायचे असतील तर कसे खाल्ले पाहिजे? आम्हाला रेग्युलर माहिती आहे, वरचं टाकून द्यायचं आणि आतलं खायचं. तर नाही चालणार. का? कारण त्याच्यामध्ये जी बी असते ही बी टाकली पाहिजे. आतला आता इथे टाकलं पाहिजे आणि वरचा भाग खाल्ला पाहिजे. आंबा आहे, आंब्याला कोय असते. आम्ही शिकलेलो आहोत, आम्हाला सांगितलं आहे सगळ्यांनी की वरचं टाकून द्यायचं आणि आतलं खायचं. आंबा कसा खाल? जो खाल्ला पाहिजे तो जर टाकून दिला आणि जो टाकायला पाहिजे तो खाल्ला तर चालेल का? तशी त्या दुर्योधनाची स्थिती झाली होती. तुम्हाला पेढा दिला तर काय टाकणार आणि काय खाणार हे ठरवण्यासाठी आपल्याला बुद्धी नावाचा जो प्रकार देवानं दिलेला आहे तो वापरला पाहिजे. आणि ही जी बुद्धी आहे, हे जे ज्ञान आहे, हे ज्ञान चर्मचक्षुला शक्य नाही. त्याच्यासाठी आपलं ज्ञानचक्षु स्फुरण पावले पाहिजे, आपले ज्ञानचक्षु विकसित झाले पाहिजेत. आणि हे ज्ञानचक्षु विकसित कोण करतं? तर सद्गुरू. आणि म्हणून सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे. म्हणून तर नामदेव महाराजांनी सांगितलं की अरे मी ब्रह्मांडामध्ये देवाला शोधत होतो, तो सापडला नाही. नंतर कळलं तो माझ्याजवळच आहे. विसोबा खेत्रांचे पाय त्याच्यासाठी मी धनाधन फेकले. काय माणूस आहे, देवाच्या डोक्यावर पाय ठेवतो म्हणजे काय. पण ज्यावेळेस मला ज्ञान झालं त्यावेळेस कळलं की या माणसाचं सामर्थ्य किती आहे, की याचे पाय झेलण्यासाठी देव स्वतःचं डोकं ह्याच्या पायाखाली घालतो, पायाखाली घेत पाय त्याचे झेलतो. म्हणजे या माणसाचं सामर्थ्य काय. हे ज्ञान होण्यासाठी मला गुरु करावे लागले. तसे बाबांनो तुम्ही काय करा? गुरु करा. म्हणून त्याने सांगितलं ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. आपण ठरवायचं आहे काय करायचं ते. पुढच्या संत संघाला येताना आपण ठरवून यायचं आहे की हे ब्रह्मज्ञान आपल्याला प्राप्त व्हायला पाहिजे असेल तर गुरूंशिवाय तरणोपाय नाही. म्हणून तर देवादिकांनी सुद्धा गुरु केले. आणि गुरु हा कान फुकण्यासाठी नसतो, लक्षात घ्या. गुरु आपल्याला मोक्षाकडे घेऊन जातो, आत्मज्ञानाकडे घेऊन जातो. कान फुंकणारे घरी भरपूर आहेत, आजूबाजूला भरपूर जण राहतात. तर त्यांची संगत करून आत्मउद्धार नाही होणार. आत्मउद्धार व्हायला पाहिजे असेल तर ज्याला सत्याचं ज्ञान झालं अशा सद्गुरूंना शरण जा, तो कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. श्री गुरुदेव. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सियावर रामचंद्र की जय.